आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सज्ज, नागरिकांना शांतता आणि सहकार्याचं आवाहन। नमस्कार, आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे। याच संदर्भात लक्ष्मीनगर एरोडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी विशेष संवाद साधत नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र येण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी ॲक्शन महाराष्ट्र न्यूजशी संवाद साधताना सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत। तसंच नागरिकांनी शांतता राखत प्रशासनाला सहकार्य करावं, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहन त्यांनी ॲक्शन महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून केलं आहे। यावेळी वाहतूक व्यवस्था, मिरवणुका आणि सुरक्षेच्या दृष्टीनं विशेष नियोजन करण्यात आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात आणि शांततेत पार पडावी यासाठी प्रशासन आणि नागरिकांचं सहकार्य महत्त्वाचं आहे। हमले के लिए तैयार नमूना दिलेला आहे। काय माहिती देणार? नमस्कार, सर्वांना लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन आणि वैदिक माझ्यातर्फे सर्वांना आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। जय भीम। आपल्याला यावेळेला आंबेडकरांच्या विचारांची जयंती साजरी करायची आहे। सर्व मंडळांच्या आपण गाठीभेटी जाऊन घेतलेल्या आहेत, स्टेज बांधणी बघून आलेलो आहे, फ्लेक्स बघून आलेलो आहे, DJ बद्दल पण त्यांना योग्य त्या सूचना केलेल्या आहेत। आत्तापर्यंत आमच्या 10 ते 15 सर्वांच्या बरोबर मीटिंग्स झालेल्या आहेत। जे कार्यकर्ते आहेत त्यांनी सर्वांनी आम्हाला सहकार्य करण्याचं ठरवलेलं आहे। ते नेहमी आम्हाला सहकार्य करतात, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही आहे। तसेच या बंदोबस्तासाठी या जयंतीसाठी आपण बाहेरून जो बंदोबस्त मागवलेला आहे त्याच्यामध्ये 30 अंमलदार आहेत आणि 2 अधिकारी आहेत आणि त्याच्यासाठी एकूण 57ची फिगर होत आहे बंदोबस्तची। 27 होमगार्ड्स दिलेले आहेत, त्यांना पण योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत। म्हणजे एकंदर बाहेरून आपल्याला 60चा बंदोबस्त आलेला आहे। पोलीस स्टेशनचे काही अंमलदार असतील, म्हणजे एकूण 100 ते 150 लोक आपल्या लक्ष्मीनगरमध्ये तैनात असतील। सर, 29 आपल्या हद्दीमध्ये मंडळांच्या किती मंडळ आहे? एकूण 43 मंडळ आहेत त्याच्यामध्ये। परंतु याच्यामध्ये काही मंडळांचं असं म्हणणं होतं की 14 तारखेला आम्हाला स्पीकर वगैरे भेटत नाहीत, त्याचे भाडं जास्त असतं, त्याच्यामुळं आम्हाला 15 तारखेची तुम्हाला मुदत द्या। तर त्यांना त्याप्रमाणे आपण 15 आणि 16 तारखेची पण त्यांना मुदत दिलेली आहे। आणि एकूण 45 मंडळ आहेत। 35 मंडळ हे आपले मिरवणूक काढणार आहेत। 10 ते 12 मंडळ हे जागेवर असतील। सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की अफवांवरती विश्वास ठेवू नका। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही त्यांच्या विचारांची जयंती म्हणून साजरी करा। अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका। कायदा व सुव्यवस्था राखा, सर्वात महत्त्वाचं आहे, आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करा। थँक्यू। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।